कराड़ के स्पंदन हॉस्पिटल से मिला मरीज को नया जीवन। शहर के स्पंदन हॉस्पिटल में भर्ती किए गए एक मरीज की तबीयत सुधारने में सफल उपचार मिलने पर परिजनों ने हॉस्पिटल की सेवा भावना की सराहना की है। नितिन ओसवाल के पिता की तबीयत अचानक बिगड़ने पर उन्हें तुरंत स्पंदन हॉस्पिटल में दाखिल किया गया। इलाज के दौरान डॉक्टर अमित बोत्रे, डॉक्टर प्रशांत पवार और डॉक्टर संदीप बानुगड़े ने सही निदान, उचित मार्गदर्शन और समय पर किया गया उपचार जीवनदायी साबित हुआ। पूरे नर्सिंग स्टाफ और कर्मचारी वर्ग ने दिखाया गया सहयोग, सेवा भाव और आधुनिक सुविधाएं, आईसीयू, डायलिसिस यूनिट, वेंटिलेटर, डिजिटल एक्सरे जैसी सेवाओं से मरीज की तबीयत में उल्लेखनीय सुधार हुआ। ओसवाल परिवार ने हॉस्पिटल की पूरी टीम का दिल से आभार व्यक्त किया और कहा कि यही असली मानवता की सेवा है। इस अवसर पर दादा शिंगण, गणेश पवार, विद्या मोरे समेत अन्य मान्यवर उपस्थित थे। होता आणि तो पेशंट व्यवस्थित सुखरूप गेला। किंबहुना नितीन ओसवालच नाही, मी इथं असल्यामुळं गेले 2 वर्षांमध्ये एक चांगला इथला रिपोर्ट ऐकलाय की गोरगरिबांना सगळं मदत करतात। आपला इथं स्टाफ मेंबर आहे, तो सगळं कौतुकात एखाद्या आजी असेल तर त्याचं सेवा चांगली करतात। खरं तर कुठल्याही हॉस्पिटलला गेलं तर 2 पात्र महत्त्वाचे, एक डॉक्टर आणि दुसरा इथला कर्मचारी। ही दोन्ही पात्र जर व्यवस्थित असेल तर त्या हॉस्पिटलला गती मिळते। तर 99% कर्मचारी काम करतात, डॉक्टर पण करतात, परंतु त्याचं निगा, स्वच्छता, सगळ्या गोष्टी वेळेत सगळ्या गोष्टी देणे ही कर्मचारी काम करतात आरोग्य यंत्रणेकडे। त्याबद्दल आपल्या स्पंदन हॉस्पिटलनं जी भरारी इथं घेतल्या तालुक्यामध्ये किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला त्याला परत येत नाही, पण इथं त्या व्यक्तीचं व्यवस्थित उपचार करून सुखरूपही करत असतात। त्याबद्दल सगळ्यांचं मी डॉक्टर साहेबांचं तर अभिनंदन करतो। आणि या कराड तालुक्यातल्या प्रत्येक नागरिक इथं आल्यानंतर त्या सुविधा घेतल्यानंतर जे समाधान आहे त्याचं खूप आभार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। की असं पप्पांना झालेलं आहे आणि शॉक द्यावा लागेल, तर मी त्यांना डिसिजन दिलं की तुम्ही घ्या, माझा भाऊ निर्मल ओसवाल आणि माझा मुलगा इथं आहे म्हणून। त्यांनी डिसिजन घेऊन शॉक दिला आणि जे 200 पल्स छातीचे जे होते ते डायरेक्ट 110, 105 पर्यंत आले। आणि मग डॉक्टरांनी, डॉक्टर बोत्रे सरांनी त्याची ट्रीटमेंट चालू केली। त्या 15 दिवसापासून जी आज पवार सर, बानुगडे सर आणि बोत्रे सर ह्या तिन्ही डॉक्टरांनी मला चांगलं धैर्य दिलं। मला काही पाहुणे म्हटले की पेशंट रुबीला हलवा, पण मी ते डिसिजन घेतलं नाही की स्पंदन हॉस्पिटल इज बेस्ट हॉस्पिटल आणि जी ट्रीटमेंट द्याल तीच आम्ही मान्य करू, असं मी डिसिजन घेतलं आणि स्पंदन हॉस्पिटलच आमच्या वडिलांना ठेवलं। आणि आज मी 15 दिवस आज बघतोय, गोरगरीब पेशंट येऊ दे, कुठलेही येऊ दे। ह्या हॉस्पिटलची वैशिष्ट्य म्हणजे आहे की पेशंट आणल्यानंतर की तुम्ही पहिला पैसे भरा असं सुद्धा नाही आहे, डायरेक्ट हॉस्पिटलला ऍडमिट करून घेतात आणि मग त्याची पुढची सेवा चालू झाल्यानंतर खूप सेवा चांगली आहे। संपूर्ण स्टाफ चांगला आहे, बाहेरचे गार्ड चांगले आहेत। कुठलेही पेशंट इमर्जन्सी आलं तर ताबडतोब येतात, बाहेर अर्जंट आत घेतात, डायरेक्ट ऍडमिट करतात। आज या हॉस्पिटलचं जे देखभाल करतात ते आमचे दिनेश ओसवाल CEO म्हणून, त्यांचे सुद्धा खूप काम चांगलं आहे। आज या हॉस्पिटलचा मला खूप आनंद झाला की या हॉस्पिटलने ही सेवा कायम द्यावी आणि देतीलच, ही 100% मला गॅरंटी आहे। आणि इथून पुढे हे हॉस्पिटल संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठं व्हावं। स्पंदन याचा अर्थ काय आहे हे मला पण माहीत नाही आहे, पण माझ्या मते स्पंदन म्हणजे एक आपुलकी, छातीला धडकणारं स्पंदन जे आहे ते स्पंदन हे हॉस्पिटल आहे असं मी म्हणतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डिस्चार्ज मिळाला, ज्या दिवसापासून डिस्चार्ज मिळाला तेव्हापासून ते माझ्या मागे लागलेले होते की मला अभिप्राय करून द्या, अभिप्राय करून द्या। आणि त्यानंतर मी त्यांना अभिप्राय चालू सभे त्यांना इतकी भूक होती त्या अभिप्रायाची की त्यांना मला इतकं बरं वाटलेलं होतं की दवाखान्यात चांगली ट्रीटमेंट मिळाली, स्टाफ चांगला होता, सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि त्या पद्धतीने मी त्यांना अभिप्राय करून दिला। रुग्णसेवेचं हे जे व्रत आहे डॉक्टरांनी हाती घेतलेलं आणि त्या व्रताला त्यांचा जो स्टाफ आहे तो त्यांना सपोर्ट करतोय, हे खरंच खूप चांगलं आहे आणि परमेश्वर त्यांना अशीच सेवा करण्याची संधी देऊ ही सूचना.
वयाने बाराने आमच्यापेक्षा मोठे आहात, तुम्ही हे जे काय सत्कार हे जे काय करता, खरं सांगू तर याची अपेक्षा आम्हाला नसते, पण असं कोणी केलं तर आमचंही धैर्य वाढतो, आम्हालाही असं काम अजून करण्याची ऊर्जा मिळते आणि आम्ही भविष्यातही असं करत राहू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मगाशी दादा बोलले ते अगदी बरोबर आहे, स्टाफ हा हॉस्पिटलचा पाया असतो. चांगला स्टाफ असणं खरंच फार एका कोणत्याही हॉस्पिटलसाठी गरजेचं असतं. आज आम्ही येऊन डिसिजन्स घेतो, योग्य ट्रीटमेंटचे डिसिजन्स आम्ही तिघंही घेतो, पण बाकी बॅकग्राऊंडमधल्या सगळ्या गोष्टी ओसवाल सर आणि हे स्टाफ सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मॅनेज करत असतात. त्यामुळे आम्हालाही पेशंटला बरं करण्यामध्ये चांगलं यश मिळतं आणि पुढे आम्ही असंच करत राहतो. बाकी ओसवाल काकांबद्दल मला बोलायचं आहे, ते माझे फार जुने पेशंट आहेत, मी गेले 5-7 वर्ष त्यांना बघतोय. काकांनीही फार चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे बरेच पेशंट अशा सिच्युएशनमध्ये डिप्रेशनमध्ये जातात, लढण्याची क्षमता त्यांची कमी होते, पण आम्ही आमच्या परीने शक्य होईल तेवढं त्याचा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास देतच असतो, पण पेशंटचाही रिस्पॉन्स त्या पद्धतीने येणं, त्यासाठी पेशंटची इच्छाशक्ती चांगली असणं आणि नातेवाईकांनीही सहकार्य करणं ही फार मोलाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी तुमचेही धन्यवाद करतो.